नमस्कार मंडळी, मी संजय पवार. आपण पाहत आहात दिव्य ऊर्जा ज्योतिष प्रबोधन. प्रत्यक्ष वास्तवातील खरं कुंडलीशास्त्र. आजचा विषय आहे दोष, किती खरे किती खोटे. मंडळी, कुंडलीशास्त्रामधला बहुचर्चित दोष म्हणजे मंगळ दोष. तुमच्या कुंडलीशास्त्रातील अज्ञानाचा इतका गैरफायदा घेतला जातो ना ह्या दोषाला पुढे करून. त्याच्यामध्ये ग्रहांच्या गोचर गतीचा बिलकुल विचार केला जात नाही. मंगळ दोष म्हणजे प्रथम स्थान म्हणजे लग्नस्थान, चतुर्थ स्थान, सप्तम स्थान, अष्टम स्थान आणि द्वादश स्थान म्हणजे व्ययस्थान. इथे मंगळ दिसला की मंगळ दोष लागू होतो. तो इथे तुम्हाला याची गोचरीच्या गतीची माहिती नसते. तर मंगळाची गती ही साधारण 54 दिवसाला तो एक राशी भोगतो. 54 दिवसामध्ये एक राशी भोगतो तो. म्हणजे काय झालं तर एका राशीत साधारण 2.25 नक्षत्र असतात आणि त्याची 9 चरणं असतात. म्हणजे त्या एका चरणातून मंगळ हा दर 6 दिवसाला पुढे जात असतो. म्हणजे आपण हे नॉर्मल कंडिशनमध्ये बोलतोय. तर 6 दिवसाला मंगळ गोचरीच्या नक्षत्राचं चरण बदलत असतो. म्हणजे 6 दिवस, प्रत्येक 6 दिवसाला तो बदलतोच ना सारखा. महिन्याभरात तर तो राशी बदलतो. आता हा मंगळ दोष कुठे पकडतात तर तो पकडतात तुमच्या जन्म लग्न कुंडलीमधला. जन्माच्या वेळेस मंगळ ज्या स्थितीमध्ये असेल, 1, 4, 7, 8 आणि 12 ह्या हाऊसमध्ये किंवा ह्या स्थानामध्ये मंगळ असेल तर त्याला मंगळ दोष लागू करतात. आणि सरसकट हल्ली तर त्या म्हणजे लग्नाच्या विषयासंदर्भातून मंगळ दोषाचं इतकं म्हणजे माजवून ठेवलेलं आहे ना. चांगली चांगली स्थळं ही त्या एका म्हणजे अस्तित्वहीन दोषामुळे तुटतात, जुळून येत नाहीत, जुळवली जात नाहीत. मंगळ दोष हा कधी पाहायचा असतो आणि तो मंगळ दोषात्मक आहे हे तरी ठरलं पाहिजे की नाही. म्हणजे एक लक्षात ठेवा, कुंडलीशास्त्रामध्ये ग्रहांच्या गोचर गतीला महत्त्व आहे. त्याचसोबत कुठल्याही ग्रहांची फलितं बघताना त्या ग्रहाचं नक्षत्र पाहिलं जातं. कारण कुंडलीशास्त्रामध्ये फलितं ही नक्षत्रांची असतात. आणखीन त्याचा पुढचा भाग अत्यंत महत्त्वाचा की त्या कुंडलीच्या जन्म नक्षत्र गोचरीमध्ये म्हणजेच नवतारा चक्रामध्ये जर का मंगळ प्रत्ययी असेल म्हणजे अशुभ, विपत्कारी असेल म्हणजे अशुभ आणि वधकारी असेल म्हणजे अशुभ, तो जर त्या कुंडलीला लागू होत असेल आणि जन्माच्या वेळेस तो मंगळ जर विपत प्रत्यय आणि वध ठरणाऱ्या म्हणजे त्या कुंडलीला विपत प्रत्यय वध ठरणाऱ्या नक्षत्रातील असेल तरच तो मंगळ दूषित असतो किंवा त्रासदायक असतो. तो त्रास किती काळाचा? सर्वसाधारणपणे 54 दिवसाचा म्हणजे 2 महिन्याचं गृहीत धरू चालूया आपण. जन्म झाल्यानंतर 2 महिन्यानंतर तो मंगळ बदलला की नाही. तो बदललेला मंगळ किंवा जन्माच्या वेळेस तो ज्या स्थानामध्ये मंगळ होता तो आपण जे सर्वसाधारण 2 महिने गृहीत धरतोय. पण तसंही असू शकत नाही ना.
कारण मंगळ त्यावेळेस जन्माच्या वेळेस मंगळ किती अंशावर होता किंवा कुठल्या पोझिशनमध्ये होता. जन्म झाला आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी जर त्याने राशी बदलली असेल तर, म्हणजे तो मंगळ जन्म झाला दुसऱ्या दिवशी त्याने राशी पण बदलली कुंडलीतली, तरी सुद्धा त्याला तुम्ही आयुष्यभर त्याच स्थानामध्ये गृहीत धरणार आणि मंगळ दोष म्हणून चोपत राहणार का त्या मंगळाला. तसंच इतर योगांचं पण आहे. इतर योग म्हणजे विषयोग, ग्रहण योग. इथे देखील विषयोगामध्ये कुठले ग्रह बघितले जातात, तर त्याच्यातला म्हणजे विषयोग ग्रहण योग ह्याच्यामध्ये म्हणजे मुख्य ग्रह कुठला बघितला जातो, तो चंद्र. चंद्र 2.5 दिवसामध्ये बदलतोय हो राशी. म्हणजे जन्माच्या वेळेस जर सकाळचा जन्म झाला असेल आणि पुढच्या 6 तासानंतर त्या चंद्राने जर राशीच बदलली असेल तर, म्हणजे तो विषयोग आयुष्यभर, ग्रहण योग आयुष्यभर तुम्ही धरून ठेवणार. लक्षात येते का किती बदमाशी चालते ती. फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी अक्षरशः समोरच्या जातकाच्या जीवनाचं वाटोळं करतायत. मंगळ दोष आहे, ग्रहण दोष आहे, विषयोग आहे, पण त्याची कालमर्यादा काय आहे, किती काळासाठी आहे तो, आणि आत्ता आहे का. तो असा योग असेल तर तो त्या कालावधीपुरताच असतो. आपण विषयोग जरी कन्सिडर केला किंवा ग्रहण योग जरी कन्सिडर केला तरी सुद्धा त्याची व्याप्ती म्हणजे कालावधी हा फक्त 2.5 दिवसाचा. मंगळ दोषाचा कालावधी तुम्हाला पाहायचा असेल तर त्या कुंडलीतल्या त्या मंगळाची बदललेली स्थिती पण लक्षात घ्यायची आहे. लक्षात येते का. तर ह्या मंगळ दोषाला, विषयोगाला किंवा ग्रहण दोषाला, अशा कुठल्याही दोषाला अज्ञानातून बळी पडू नका. उगाच कुठलंही दडपण घेऊ नका. ग्रह नक्षत्र त्यांची कामं करतायत. तुम्हाला काय करायचंय हे लक्षात घ्या. खऱ्या कुंडलीशास्त्रातलं हेच मर्म आहे. खरं कुंडलीशास्त्र तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न करते की तुम्ही तुमची कुंडली समजावून घ्या. तुमच्या फायद्याचं तरी तुम्ही समजावून घ्या. तुमच्या फायद्याचं काय आहे. तुम्हाला तुमच्या कुंडलीचा सदुपयोग साधायचा असेल तर मंडळी, तुम्ही तुमच्या कुंडलीमध्ये तुम्हाला फलित रूपाने अशुभतादायक ठरणारे नक्षत्र कोणती ही समजावून घ्या. ती नक्षत्रांची म्हणजे परिणाम करण्याची कुठली पद्धती आहे. जसं आपण पद्धती म्हणजे कुठल्या प्रकारातून त्यांचा त्रास तुम्हाला जाणवू शकतो. तर तुमच्या जन्म नक्षत्रानुसार जी गोचरी तयार होते त्या गोचरीमध्ये विपत्तकारी नक्षत्र जी आहेत ती तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये विपत्तिकारक ऊर्जा तुमच्या मनबुद्धी विचारावरती प्रभाव टाकत असतात. प्रत्येरी नक्षत्र ही तुमची प्रतारणा होईल, अपमान होईल, अवहेलना होईल, अशा पद्धतीची तुमच्या मनबुद्धी विचारावरती परिणाम म्हणजे करत असतात. आणि वधकारक नक्षत्र जी आहेत त्याला नैर्धन नक्षत्र पण म्हणतात, जी अतिशय अशुभ ठरतात तुमच्यासाठी. म्हणजे मृत्यूप्राय वेदना किंवा त्रास, नुकसान दायक घटना तुमच्या मन, बुद्धी, विचारातून आणि निर्णयातून निर्माण होतील. अशा पद्धतीच्या निगेटिव्ह एनर्जी त्या नक्षत्रांच्या माध्यमातून तुम्हाला मिळत असतात किंवा तुमच्या मन, बुद्धी, विचारावर परिणाम करत असतात. पण त्यांचं पण एक मर्यादित कालावधी आहे, कायमस्वरूपी नाही. हा भाग लक्षात घ्या
आणि कुंडलीशास्त्राला सुजाणतेपणे, अगदी सुशिक्षितपणे आणि जाणीवपूर्वक डोळसपणे पहा आणि त्याच्यातला सदुपयोग साधून घ्या. उगाच वाहत जाऊ नका. ही काही बेनी बसलेली आहेतच फसवाफसवी करायला आणि तुमच्या अज्ञानाचा गैरफायदा उचलायला. लक्षात येते? खरं कुंडलीशास्त्र तुम्हाला तुमचं स्वतःचं कुंडली तुम्हाला समजून घ्यायची असेल तर ह्या व्हिडिओवरती तुम्हाला जे नंबर दिलेले आहेत त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा, संपर्क करा आणि स्वतःची कुंडली समजून घ्या आणि तुमच्या कुंडलीचा सदुपयोग तुम्हाला दैनंदिन जीवनात कसा साधता येईल ह्याचं तंत्र शिकून घ्या. सहज सोपं आहे कुंडलीशास्त्र. खरं कुंडलीशास्त्र जे प्रत्यक्ष वास्तवात वर्तमानानुसार जगायला शिकवतं, जगण्याचं दिशा मार्गदर्शन करतं. थांबूया इथे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ही माहिती, महत्त्वाची माहिती प्रत्येकापर्यंत पोहोचू दे. आणि व्हिडिओ सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल, इथून पुढे येणारे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला अगोदर त्याचं नोटिफिकेशन येत जाईल. धन्यवाद. शुभम भवतो.